12 प्रभागांमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती हाती आली आहे। पाहूया सविस्तर वृत्त। मागील 8 दिवसांपासून एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत असताना दुसरीकडे नाशिक महानगरपालिकेच्या विविध कामांनिमित्त अघोषित पाणी कपात सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। शहरातील शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रात यांत्रिकी तर अनुषंगिक कामे करण्यासाठी बुधवारी शहरातील सातपूर, सिडको, पश्चिम विभागासह 12 प्रभागांमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार आहे। गुरुवारी सकाळी कमी दाबानं पाणी सोडण्यात येणार आहे। यात संपूर्ण सातपूर सिडकोतील प्रभाग 4 आणि नाशिक पश्चिम मधील गंगापूर रोड परिसरातील प्रभाग क्रमांक 7 आणि 12 मध्ये पाणी पुरवठा होणार नसल्याचं महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आलंय। तर पाहूया कोणकोणत्या भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे। सातपूर विभाग संपूर्ण परिसर प्रभाग क्रमांक 8, 9, 10, 11, 26 आणि प्रभाग क्रमांक 27 मधील चुंचाळे, दत्तनगर, माऊली चौक, श्रीमंडळ जलकुंभ परिसर, तिडके कॉलनी, राहुल नगर, मिलिंद नगर, कुटे मार्ग, चांडक सर्कल परिसर, तुपसाखरे लॉन्स परिसर, मातोश्री नगर, सहबास नगर, कालिका नगर, गडकरी चौक व गायकवाड नगर। सिडको प्रभाग क्रमांक 25 मध्ये इंद्रनगरी परिसर, कामटवाडा, धन्वंतरी हॉस्पिटल कॉलेज परिसर, महालक्ष्मी नगर, दत्तनगर, मटाले नगर। प्रभाग क्रमांक 26 मध्ये शिवशक्ती नगर, ITI पुलाजवळील परिसर, बॉम्बे टेलर। प्रभाग क्रमांक 27 मध्ये चुंचाळे घरकुल योजना, दातीरमळा, अलिबाबा नगर, आंबडमळे। तर प्रभाग क्रमांक 28 मधील खुटवड नगर, माऊली लॉन्स, वावरे नगर, आंबडगाव, महालक्ष्मी नगर या भागात पाणी पुरवठा बुधवारी बंद राहणार आहे। त्यामुळे पुढील 2 दिवसांच्या कालावधीत नाशिककरांना पाणी समस्येला सामोरं जावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज महाराष्ट्र।